तर एक प्रवासामध्ये काही प्रवासी प्रवास करत असतात, त्याच्यामध्ये लहान थोर वयोवृद्ध सगळेजण असतात. तर जसं आपल्या सौकर्याचा घाट आहे त्या पद्धतीने असं गाडी घाटातून चाललेली असते. आणि काय होतं, घाटातून गाडी गेल्याच्या नंतर तर दरीमध्ये ती जाणार इतक्या त्या ड्रायव्हरने प्रसंग हे करून गाडीला ब्रेक मारला आणि नंतर गाडी पाठीमागे घेतली आणि पुढं पुन्हा अजून प्रवास सुरू झाल्याच्या नंतर एक भला मोठा दगड काय झालं त्या गाडीच्या पुढे पडला. ते तुम्ही वही झालं गाडी, ते तुम्ही वाचले, सगळे प्रवासी वाचले आणि पुढं अजून गाडीच्या केल्यानंतर एक मोठी कडाक्याची अशी वीज काय केली पडली, पडून त्या एसटीच्या त्या बसच्या पुढे जाऊन पडली. मग ते प्रवासी जे करत होते, अरे कोणाचे, अरे कोणतरी पापी म्हणले, पापी माणूस म्हणले आणि हे आपलेच बरेच काय व्हायला घडायला लागले म्हणले असंच. मग त्यातला एक शहाणा माणूस काय झाला पुढं आला आणि ते म्हणले आता काय करा की तुम्ही काय करा, त्याची झाड आहे ना त्या झाडाला जायचं, स्पर्श करायचं आणि एक वन बाय वन काय करायचं यायचं. मग एक 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 काय केले, त्या झाडाला जायचे, स्पर्श करायचे आणि मध्ये यायचे. मग सगळे जमा झाल्याच्या नंतर एक वयोवृद्ध माणूस पाठीमागे, अरे म्हणजे हाच आहे तो, किंवा ह्याच्यामुळे सगळं घडायला लागले आपल्या बाबतीत, असं विपरीत घडायला लागले. मग काय करा, मग त्याचा जर नंबर आल्याच्या नंतर तो काय केला, असं उठला आणि त्या झाडाला केले. तर आश्चर्य पहा, एक मोठी भली मोठ्या कडकडत आवाजामध्ये वीज पडली. वीज पडली पण ती बसवर जाऊन पडली. पहा, वीज पडली पण कुठे, बसवर पडली. म्हणजे त्या गाडीमध्ये एकच आत्मा, पवित्र आत्मा असं होतं, किंवा त्याच्यामुळं त्याचे जे काय बसवर येणारे जे संकट आहे ते संकट वाचवले पाहिजे. म्हणजे याच्यातून या गोष्टीतून आपल्याला एकच समजायचं, किंवा आपल्याला आपण आपल्या दृष्टीने तो पापी माणूस म्हणत होतो, आपण सगळेजण त्याला पापी म्हणत होतो. परंतु काही गोष्टी त्या म्हणजे या सांगायचा उद्देश, किंवा आपण कुणाला जज करू शकत नाही, त्याची पार्श्वभूमी माहीत असल्याशिवाय आपण कुणालाही जज करू नये. धन्यवाद.